आवाज जनतेचा। यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील संसदेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मकरद्वार येथे देशातील कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी निदर्शने केली आहेत। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं जगणं कठीण होत आहे। कर्जबाजारी पण अनिश्चित उत्पन्न आणि बाजारपेठेतील अन्यायकारक दरामुळे बळीराजा संकटात सापडलाय। यवतमाळ वाशिम जिल्ह्यासारखा कापूस उत्पादक भागामध्ये कापसावर आधारित उद्योग उभारले तर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भावही मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगारही उपलब्ध होईल। या शेतकऱ्यांच्या मागणीबद्दल सरकारने लवकरात लवकर विचार करावा। यासाठी यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संसदेच्या मकरद्वारासमोर शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाचा फलक घेऊन निदर्शने केली आहेत। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK News 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।